मित्रांनो, चायना गव्हर्नमेंटने इंडियन पासपोर्ट होल्डरसाठी आता विजाची फीस जी आहे ते कमी केली आहे. जसं सिंगल एंट्रीसाठी 2,900, डबल एंट्रीसाठी 4,400, 6 महिन्यासाठी मल्टिपल एंट्री 5,900 आणि 12 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळासाठी मल्टिपल एंट्री असलेला विजा 8,800. अशा पद्धतीने त्यांनी एवढे कमी रेट केलेले आहेत. आणि जर तुम्ही ग्रुप विजा अप्लाय करताय तर मात्र पर पर्सनसाठी फक्त 1,800 रुपये तुम्हाला लागेल. आता हे जे व्हिडिओ आहेत ते हाँगकाँगचे आहेत. मी चायनाला अजून गेलो नाही, पण चायनाचा विजा अप्लाय करून मी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जाईन. कारण कोलकात्यावरून डायरेक्ट इंडिगोची नॉनस्टॉप फ्लाईट सुरू झाली आहे गुवांझूला, ज्याची प्राईस आहे 1 महिन्याच्या आधी बुक कराल तर 11,000 ते 12,000 रुपये वन वे, आणि जर रिटर्न तिकीट बुक कराल तर 20,000 ते 22,000 रुपयेमध्ये तुम्हाला मिळेल. आणि हाँगकाँग जितकं एक्सपेन्सिव्ह आहे तितकंच चायना जे आहे ते स्वस्त आहे, खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये, ट्रॅव्हलिंगच्या बाबतीमध्ये. आणि ऑफकोर्स चायना सध्या बाकी सगळ्या कंट्रीला बीट करून खूप पुढे निघून गेलेलं आहे. मग तिथली टेक्नॉलॉजी, तिथली नवीन काय काय म्हणजे त्यांनी जे बनवलेलं आहे ते सगळं बघण्यासाठी मी एक्सायटेड आहे. तर तुम्ही महाराष्ट्र किंवा कर्नाटकमध्ये राहत असला तर चायनीज कॉन्सुलेट जनरल मुंबईच्या मार्फत तुमचा विजा जो आहे तो प्रोसेस होईल. नोव्हेंबर 2023 पूर्वी ऑनलाईन अपॉइंटमेंट असायची, पण आता ती बंधनं काढलेली आहेत. तर तुम्ही विजा सेंटरला कुठल्याही दिवशी भेट देऊन अर्ज करू शकता. आणि चीनच्या विजासाठी डॉक्युमेंट्स म्हणजे विजा अर्ज फॉर्म, पासपोर्ट, परत 2 रंगीत पासपोर्ट फोटो, रिटर्न फ्लाईट तिकीट, हॉटेलचं बुकिंग आणि तुमच्या जाण्याचा तिथे उद्देश काय आहे, आणि हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला चायनीज एम्बेसीमध्ये जाऊन तुम्हाला अप्लाय करावे लागतील. आणि त्याच्यानंतर साधारण 3 ते 4 दिवसामध्ये जो आहे तुम्हाला तुमचा विजा भेटतो. बाकी काही विजाबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा.